साधारण 6 फूट उंची, दुधाळ वर्ण, सरळसोट शिंग, रुबाबदार चाल, तो शर्यतीत उतरला की सगळ्यांची सुट्टी करणार हे नक्की, अशा वर्णनाच्या हरण्या बैलाची एंट्री भीमा कृषी प्रदर्शनात झाली। त्याला पाहण्यासाठी थोरा मोठ्यांची झुंबड उडतीये। लाखो रुपये, 5 दुचाकी, 4 चाकी वाहनं जिंकणाऱ्या या हिंद केसरी हरण्या बैल यंदाच्या भीमा कृषी प्रदर्शनाचं आकर्षण केंद्र ठरलाय। कोल्हापुरातील बुधवार पेठ इथं राहणारे संदीप विश्वास पाटील शेतकरी आणि पशुपालक आहेत। त्यांनी 9 वर्षांपूर्वी हरण्या बैलाचा सांभाळ सुरू केला। त्याची देखभाल आणि निगा व्यवस्थित राखली जावी या उद्देशानं हरण्याची जत तालुक्यातील अंकले इथं व्यवस्था लावली। अपेक्षेप्रमाणे हरण्या बैलानं राज्य परराज्यातील बैलगाडीच्या स्पर्धेत गौरवास्पद कामगिरी केली। आजवर त्यानं विविध स्पर्धांमध्ये लाखो रुपयांची बक्षिसं पटकावली आहेत। बैलांच्या शर्यतीतील ऑलिम्पिक अशी ओळख असलेल्या कर्नाटकातील एकसंबा इथल्या 10 किलोमीटरच्या स्पर्धेत हरण्यानं 17 लाखांचं बक्षीस जिंकलं। त्यामुळे त्याचा नावलौकिक सर्वदूर पसरलाय। हरण्या बैल गेले 6 वर्ष आमच्याकडे आहे। महाराष्ट्रातला 1 नंबर बैल असा नावाजला जातो। 139 शर्यतीमध्ये 1 नंबर 100 वेळा आले, बाकी 17 वेळा 2 नंबरला हरण्या बैल आला। बरं, त्याचे खुराक जरी सांगायचं म्हणलं तर शेळीचे सकाळी 5 लिटर दूध, संध्याकाळी 5 लिटर दूध, जवारी अंडी सकाळी 5 संध्याकाळी 5, आणि भुसा, मटकी, उडीद हे त्याचं खुराक आहे। एकसंबा राऊंड 17 लाख रुपयाचा, तोही 1 किलोमीटर सुट्टी होऊन बैलगाडी 17 लाखाला एक झाली, हरण्याने केली। 5 टू व्हीलर आतापर्यंत हरण्याने आणल्या, थार आणली, ट्रॅक्टर आणला। म्हणजे बैल म्हणजे हा महादेवाचं वरदान आहे आणि तो साक्षात नंदीच आहे। हरण्याला हिंद केसरी असा गौरव मिळालाय। कदाचित असा सन्मान मिळवणारा तो पहिलाच बैल असेल। आजवर त्यानं अनेक दुचाकी, 4 चाकी, ट्रॅक्टर अशी बक्षिसं पटकावली आहेत। हिंद केसरी हरण्याची उंची 6 फूट आहे। सफेद रंगाचा आणि तलवारीसारखी शिंग असणारा हरण्या पहिल्या नजरेतच माणसाच्या मनात भरतो। त्याला दररोज सकाळी आणि संध्याकाळी शेळीचं 5 लिटर दूध, 3 किलो गहू, सातू, हरभरा, मटकी तसंच दररोज 6 पेंड्या कडबा असं खाद्य दिलं जातं। आठवड्यातून 1 वेळा हरण्याला लोण्यानं चोळून मालिश करावं लागतं। त्याचा सराव देखील घ्यावा लागतो। हा हरण्या आता भीमा कृषी प्रदर्शनात खास आकर्षण ठरलाय। त्याच्या भोवती प्रचंड गर्दी होतीये।